नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूप 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 जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता तुमच्या यानंतरच्या ऍडमिशन प्रोसेस बद्दल बोलणार आहोत. ठीक आहे, कारण आता तुमची सीईटीची परीक्षा संपली आहे बाळांनो. पीसीएमच्या विद्यार्थ्यांची पण संपली आणि पीसीबीच्या विद्यार्थ्यांची पण संपली. यानंतर तुमची आता सीईटी सेल ऍडमिशन प्रोसेस सुरू करणार आहे, जेणेकरून नेक्स्ट 2.5 ते 3 महिन्यामध्ये तुमचं ऍडमिशन एका इंजिनिअरिंग किंवा फार्मसी कॉलेजमध्ये होऊन जाईल. आता या पूर्ण प्रोसेसमध्ये नेक्स्ट 3 ते 4 महिन्यांमध्ये तुम्हाला खूप साऱ्या परिस्थितींना सामोरं जावं लागणार आहे बाळांनो. डॉक्युमेंटेशन पासून तर स्पॉट राऊंड पर्यंत खूप काही अडचणी असतील आणि त्या अडचणींमध्ये मी तुमची कशी हेल्प करणार आहे त्याविषयी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, पूर्ण ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला समजून जाईल बाळांनो. ठीक आहे, त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. सीईटी सेल तर्फे काही महत्त्वाची इंपॉर्टंट इन्फॉर्मेशन आली, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होते. काउन्सिलिंग रिलेटेड सगळ्या इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, फुल होईल त्याआधी जॉईन करा. बघा बाळांनो, सीईटीची परीक्षा आता संपलेली आहे. ठीक आहे, भरपूर विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये जातील, भरपूर विद्यार्थी फार्मसी मध्ये जातील. ज्या विद्यार्थ्यांचा इलिजिबिलिटी वगैरे क्लिअर नसेल ते विद्यार्थी इम्प्रूव्हमेंट देतील किंवा ते विद्यार्थी बीएससी बीसीए वगैरे अशा कोर्सेसला चूज करतील. मी मागच्या 8 वर्षापासून ठीक आहे फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग आणि फार्मसीची काउन्सिलिंग करतोय, म्हणून मी फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग आणि फार्मसीवरतीच बोलणार आणि नेक्स्ट 3 ते 4 महिने मी फक्त इंजिनिअरिंग आणि फार्मसीचीच काउन्सिलिंग करणार आहे. ठीक आहे, 8 वर्षापासून मी सेम गोष्ट करतोय बाळांनो. ठीक आहे, चला आता बघा तुमची ऍडमिशन प्रोसेस आता सुरू होणार आहे. ठीक आहे, ऍडमिशन प्रोसेस मध्ये सगळ्यात पहिली स्टेप असते बाळांनो डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, तुमचं डॉक्युमेंटेशन वगैरे तुम्हाला प्रिपेअर करायची असते, एवढी मोठी फाईल तुम्हाला प्रिपेअर करायची असते. त्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होतं, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड, फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज, बेटरमेंट, भरपूर गोष्टी असणार आहेत बाळांनो. प्रत्येक स्टेप कन्फ्युजिंग असणार आहे. ठीक आहे, स्पॉट राऊंड, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, स्कॉलरशिप्स, असे भरपूर विद्यार्थी असतात ज्यांचे 3 लाख रुपये फीज होती कॉलेजची. ठीक आहे, 0 रुपीज मध्ये आज शिकताय बाळांनो. का? फक्त अवेअरनेसमुळे ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली. गोष्ट समजते? अशा या फक्त मी काही क्वचित स्टेप लिहिलेल्या आहेत बाळांनो. अशा 15 ते 20 स्टेप्स तुमच्या आता होणार आहेत या सीईटीच्या परीक्षेनंतर. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची जी स्टेप असते बाळांनो ती असते ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय रे बाळांनो? समजा तुमचे 50% आले, 50% नुसार सीईटी तुम्हाला कॉलेज अलॉट नाही करून देणार. तुम्हाला सीईटीला कॉलेज लिस्ट द्यावी लागते की ही माझी कॉलेज लिस्ट आहे, याच्यामधून मला कॉलेज हवंय. त्यानुसार प्रिफरन्स ऑर्डर नुसार सीईटी सेल तुमचं चेक करते आणि जिथं तुमचं ऍडमिशन होत असेल ते कॉलेज तुम्हाला अलॉट करते. मग ही प्रिफरन्स लिस्ट बनवणं, प्रिफरन्स लिस्ट अपलोड करणं, दॅट इज कॉल्ड ऑप्शन फॉर्म फिलिंग. ठीक आहे, जर तुमचे लो पर्सेंटाइल जरी राहिले, जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली बाळांनो, तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. जर तुमचे चांगले पर्सेंटाइल राहिले आणि चांगली कॉलेज लिस्ट बनवली, तुम्ही अजून चांगल्या कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. सांगण्याचं तात्पर्य हे की आतापर्यंत फक्त 50% काम झालेलं आहे, 50% काम अजूनही बाकी आहे. पेपर खराब केले असतील काही हरकत नाही. ठीक आहे, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. गोष्ट समजते? ठीक आहे, बेस्ट कॉलेज लिस्ट कसं काय बनते बाळांनो? तुमची पर्सेंटाइल किती आले? फॉर एक्झाम्पल तुमचे 60% आले. 60% तुमची ओबीसी कॅटेगरी आहे. सिटी म्हणजे तुम्हाला पुण्यामध्ये कॉलेज पाहिजे, ब्रांच तुम्हाला कम्प्युटर पाहिजे, ही सगळी तुमची बेसिक रिक्वायरमेंट असते. त्यानंतर तुमची सब कॅटेगरी कोणती आहे, तुमचं मायनॉरिटी आहे की नाही, मायनॉरिटी आहे, पीडब्ल्यूडी आहे का, डिफेन्स कोटा आहे का, या सगळ्या फॅक्टर्सला बघून तुमची कॉलेज लिस्ट बनते बाळांनो. ती कॉलेज लिस्ट जर व्यवस्थित राहिली तर तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतं बाळांनो. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी असतात काउन्सिलिंग मध्ये. ठीक आहे, मी क्वचित सांगितलं, अशा अजून पण गोष्टी आहेत बाळांनो. पण एक मिस्टेक जरी झालं बाळांनो, तुमचा बिग करिअर लॉस होऊ शकतो. तुमचं नेक्स्ट 4 वर्ष तुमचे खराब होऊ शकतात. या गोष्टीची तुम्हाला जाणीव ठेवायची या प्रसंगी. आता जे झालं, पेपर जसे गेले तसे गेले, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. गोष्ट समजते? आता तुमची मिस्टेक नको व्हावी यासाठी बाळांनो आपण आज लॉन्च करतोय महाराष्ट्राचा नंबर 1 काउन्सिलिंग बॅच, महाराष्ट्राचा ओल्डेस्ट काउन्सिलिंग बॅच. मागच्या 8 वर्षापासून जेव्हा काउन्सिलिंग वर्ड सुद्धा नव्हता माहिती युट्यूबवरती, सगळ्यात पहिले मी होतो जो काउन्सिलिंग ज्याने लॉन्च केली होती युट्यूबवरती. ठीक आहे, आज 8 वर्ष झाले बाळांनो. 8 बॅचेस पास झाले आपल्या. 8 वर्षापासून मी काउन्सिलिंग करतोय बाळांनो, मी आणि माझी टीम. आज तुमच्यासाठी या बॅचसाठी आपण काउन्सिलिंग प्रोग्राम लॉन्च करतोय आपला. ठीक आहे, हा एक काउन्सिलिंग प्रोग्राम नसणार आहे बाळांनो, हे तुमचे स्वप्न खरे करण्यासाठी आमची मेहनत असणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तुमचं कॉलेज स्वप्न असेल, आमची धडपड असेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग आणि फक्त फार्मसीचे कॉलेज विद्यार्थीच फक्त एनरोल करू शकतात. ठीक आहे, काही अडचण असेल या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही विचारू शकतात. आता 2 प्रकारचे कोर्सेस आहेत आपले, पहिला म्हणजे इंजिनिअरिंगचा, दुसरा म्हणजे फार्मसीचा. ठीक आहे, हे कोर्स एनरोल करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलेली आहे. ठीक आहे, तिथून तुम्ही एनरोल करू शकतात. ऍप डाउनलोड करून एनरोल करू शकतात किंवा डायरेक्ट वेबसाईटने सुद्धा तुम्ही एनरोल करू शकतात. काही अडचण असेल तुम्ही मला या नंबरवरती नक्कीच विचारू शकतात. हा टीमचा व्हॉट्सअप नंबर आहे, जेणेकरून व्हॉट्सअपवरती लवकर रिप्लाय भेटतो ऍज कम्पेअर टू कॉल, म्हणून व्हॉट्सअप नक्कीच करा. ठीक आहे, मागच्या 8 वर्षापासून बाळांनो 18,882 विद्यार्थ्यांना कन्सल्टेशन प्रोव्हाइड केलेले. 18,882 विद्यार्थ्यांना मागच्या 8 वर्षापासून.
ठीक आहे. म्हणून नक्कीच तुम्ही विश्वास ठेवू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले. काउन्सिलिंगच्या रिझल्ट बद्दल बोलायचं झालं बाळांनो, महाराष्ट्राच्या प्रत्येक टॉप कॉलेजमध्ये आपले विद्यार्थी आहेत. सीओपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसएम, डिसांगी, ताडोमल, एसपीआयटी, आयसीटी झालं, तुमचं बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी झालं, सगळे इंजिनिअरिंग फार्मसी कॉलेजेसमध्ये आपले विद्यार्थी आहेत. तुम्ही नाशिक म्हणणार केकेडब्ल्यू मध्ये माझे 10 विद्यार्थी सापडतील, पुणे म्हणणार सीओपी मध्ये 10 विद्यार्थी सापडतील. सगळे या काउन्सिलिंग प्रोसेस मधून गेलेले आहेत बाळांनो. ठीक आहे. काउन्सिलर्स बद्दल जर बोलायचं झालं, पर्सनल इन हाऊस काउन्सिलर, असं नाही की बाहेरून हायर केलेले आहेत. सगळे तुम्ही काउन्सिलर बघू शकतात. मागच्या 8 वर्षापासून हे काउन्सिलर माझ्या सोबत आहेत बाळांनो, मागच्या 8 वर्षापासून. ठीक आहे. हे तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला काउन्सिलर असाइन होतो. ठीक आहे. आता पुढे बोलणार आहोत आपण काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये काय काय होणार आहे. ठीक आहे. व्हॉट विल हॅपन इन काउन्सिलिंग प्रोसेस. ठीक आहे. काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये एक्झॅक्टली काय होणार आहे तुमच्यासोबत. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्टी, तुम्हाला एक सारथी प्रोव्हाइड होईल. सारथी म्हणजे आज जसा अर्जुनाचा श्रीकृष्ण जी सारथी होते, ठीक आहे, तसेच तुमची एक सारथी तुम्हाला प्रोव्हाइड होतील बाळांनो, म्हणजे तुमचे पर्सनल काउन्सिलर. ते तुमच्या सोबत असतील नेक्स्ट 3 ते 4 महिने बाळांनो. जोपर्यंत तुमचा स्पॉट राऊंड नाही होऊन जात, जोपर्यंत तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात, तोपर्यंत ते तुमच्या सोबत असतील बाळांनो. सोबत असतील म्हणजे कधीही तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, सगळ्या गोष्टींसाठी ते तुमच्यासाठी अवेलेबल असतील. कुठंही डाऊट आला, सर मला हे कॉलेज अलॉट झालेले पण मला हे नकोय, हे हवंय, मी काय करू सर, ते डिसिजन विचारा त्यांना. डॉक्युमेंटेशन पासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते तुमची कॉलेज लिस्ट बनवतील बाळांनो. तुमचे पर्सेंटाईल नुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या सिटीनुसार, ब्रांचनुसार जे तुम्हाला बेस्ट कॉलेज लागत असेल, जरी तुमचे लो पर्सेंटाईल असतील बाळांनो, तरी तुम्हाला बेस्ट कॉलेजमध्ये पोहोचवण्यासाठी ते पूर्ण प्रयत्न करतील आणि मी गॅरंटी देतो पोहोचणार तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये. ठीक आहे. कारण कॉलेज लिस्ट सर्व काही असते बाळांनो. कॉलेज लिस्ट तुमच्या काउन्सिलिंगचा 50% भाग असतो, हे तुम्ही समजून घ्या बाळांनो. आणि ती कॉलेज लिस्ट तुम्हाला बनवायची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या डिटेल्स द्यायच्या आहेत. पर्सनल काउन्सिलर 9 ते 10 दिवस एक लिस्ट वरती स्पेंड करतो आणि त्यानंतर तुमची लिस्ट बनणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पर्सनल काउन्सिलर 24/7. आता भरपूर तुम्हाला काउन्सिलिंग दिसतील. ठीक आहे. युट्यूब वरती जो नाही तो काउन्सिलिंग लॉन्च करेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉल सपोर्ट तुम्हाला भेटला पाहिजे. कॉल सपोर्ट नाहीये ती काउन्सिलिंग घ्यायची नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या काउन्सिलरला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. तो कॉलेज गोईंग स्टुडंट तर नाहीये, कारण भरपूर कॉलेज गोईंग स्टुडंट स्टार्ट करून देतात काउन्सिलिंग. विद्यार्थ्यांना सपोर्ट नाही भेटत, कॉल रिसीव्ह नाही करत, एकच लिस्ट सगळ्यांना देतात. या सगळ्या गोष्टी होणार आहेत है ना. म्हणून या गोष्टींपासून वाचा बाळांनो. ठीक आहे. चॅनल जो मोठा असेल त्याच्याकडून काउन्सिलिंग करा. ठीक आहे. प्लीज या गोष्टींना थोडंसं समजून घ्या. ठीक आहे. कम्प्लीट डॉक्युमेंटेशन, तुमचा एक डॉक्युमेंट. फॉर एक्झाम्पल तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये, तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट कुठं लावायचंय, कोणत्या डॉक्युमेंटवरती कसं अटेस्टेशन करायचंय, कुठं सिग्नेचर करायची, प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमचा काउन्सिलर सांगेल आणि मी स्वतः सेशन ऍपमध्ये सेशन घेऊन प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 100% गॅरंटी देतोय तुमच्या सिलेक्शनची. ठीक आहे. असा कोणताच विद्यार्थी असणार नाही ज्याला की कॉलेजच भेटलं नाही, असा एक सुद्धा विद्यार्थी मी राहू नाही देणार. मागच्या 8 वर्षाचा रेकॉर्ड आहे बाळांनो. जो ठीक आहे, काही विद्यार्थी असे होते ज्यांना मी कॉलेज अलॉट करून दिलं होतं, पण त्यांना ते वेगळा डिसिजन घेतला, त्यांनी बीसीए केलं किंवा बीएससी केलं. ठीक आहे. पण माझं काम आहे काय, तुम्हाला कॉलेज अलॉट करून देणं. मागच्या 8 वर्षापासून माझा 100% सक्सेस रेट आहे बाळांनो. ठीक आहे. कॅप राऊंड पासून स्पॉट राऊंड पर्यंत. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 70% वरती सुद्धा सीओपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसएम, डिसांगी, ताडोमल, एसपीआयटी असे कॉलेजेस भेटलेले आहेत मागच्या 8 वर्षात. 70% वरती. तुम्ही म्हणणार हे कॉलेजेस 99 ला क्लोज होतात बाळांनो. त्याचमुळे सांगतो माझा सपोर्ट तुम्हाला कॅप टू स्पॉट असतो बाळांनो. कॅप टू स्पॉट, कॅप पासून तर स्पॉट पर्यंत, डॉक्युमेंटेशन पासून तर स्पॉट पर्यंत. स्पॉट राऊंड म्हणजे शेवटचा राऊंड बाळांनो, जिथे तुम्हाला मॅन्युअली कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यावं लागतं विदाऊट मॅनेजमेंट फीज. त्या सुद्धा गोष्टींसाठी मी पूर्ण गाईड करतो बाळांनो. आणि या स्पॉट राऊंड मध्ये 70% मागच्या वर्षी सीओपीला इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच भेटली का नाही तुम्ही चेक करा, स्वतः चेक करा. माझ्यावर विश्वास नका ठेवू, स्वतः चेक करा प्रत्येक गोष्ट. कमी पर्सेंटाईलला सुद्धा बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे. या वर्षी पण आपण घडून आणू. हा मान्य करतो मी, 100 विद्यार्थी अप्लाय करतात, 5च विद्यार्थ्यांना स्पॉटमध्ये ऍडमिशन भेटतं. पण प्रयत्न करणं आपलं काम आहे ना. 5 विद्यार्थ्यांना तर भेटलं ना ऍडमिशन माझ्या थ्रू, जरी त्यांचे कमी पर्सेंटाईल होते तरी त्यांना या टॉप कॉलेजेसमध्ये भेटलं. मग का भेटलं? प्रयत्न केले, स्पॉटला पण प्रयत्न केले. म्हणून मी सांगतो शेवटीपर्यंत प्रयत्न करेल मी तुमच्यासाठी. ठीक आहे. ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट, पूर्ण कॉलेज लिस्ट तुमची काउन्सिलर बनवेल. ठीक आहे. त्याला मी स्वतः गाईड करतो काउन्सिलरला आधी, त्यानंतर तुमची कॉलेज लिस्ट बनते बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमचा डिसिजन मेकिंग मध्ये मी तुम्हाला स्वतः हेल्प करणार आहे किंवा काउन्सिलर तुम्हाला हेल्प करतील. माझे काउन्सिलर किंवा मी, एकच टीम आहे बाळांनो सगळी गोष्ट. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सर मला हे कॉलेज भेटलं, फॉर एक्झाम्पल मला व्हीजीटीआय भेटलं सर, मी सीओईपी मला पाहिजे, मी फ्रीज करू, फ्लोट करू, ऑटो फ्रीज करू, त्यावेळी मी सांगेल तुम्हाला बेटा सीओईपी नाही भेटू शकत पुढच्या राऊंड मध्ये, कॉलेज वाया जाईल, त्याआधी तू फ्रीज करून घे किंवा फ्लोट कर. हे मी तुम्हाला गाईड करेल, हे काउन्सिलर तुम्हाला गाईड करतील बाळांनो, कारण ते तुमच्या सोबत आहेत. त्या काउन्सिलरला काही विचारा तुम्ही, हे हॉस्टेल कसं आहे, मेस कसं आहे, कॅम्पस कसं आहे, हे कॉलेजमध्ये फीस कशी आहे, स्कॉलरशिप कोणती आहे, सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला गाईड केलं जाईल.
त्यानंतर काउन्सिलिंग सेशन, तुम्हाला प्रत्येक स्टेपवरती काउन्सिलिंग सेशन दिले जातील. फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंटेशन झालं. पहिला काउन्सिलिंग सेशन काय असणार आहे माहिती आहे का? इलिजिबिलिटी, तुम्ही इलिजिबल आहात का नाही आहात. त्यानंतर डॉक्युमेंटेशन, त्यानंतर कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, असे आपले 15 ते 20 काउन्सिलिंग सेशन होणार आहेत तुमच्यासोबत. गोष्ट समजते. त्यानंतर फीज अँड स्कॉलरशिप वरती आता भरपूर विद्यार्थी असे होते बाळांनो, लास्ट इयरला 4-4 लाख रुपये कॉलेजची फीज होती एका वर्षाची. म्हणजे 4 वर्षाची किती बाळांनो? 16 लाख रुपये है ना. काही कॉलेजची 2-2 लाख रुपये असते, म्हणजे 4 वर्षाचे 8 लाख रुपये. त्या 8 लाख वरून आपण फीज किती घेऊन आलो माहितीये? 3,36,000, 4,54,000 अशी फीज घेऊन आलो. इतकी 50% फीज कमी घेऊन आलो. का? असं आहे का कॉलेजमध्ये माझे कोणी लागतात? काहीच गोष्ट नसते बाळांनो. फक्त अवेअरनेस पाहिजे असते. कोणत्या स्कॉलरशिप माझ्या कॅटेगरीसाठी लागतायत, ओबीसीला कोणती स्कॉलरशिप भेटते, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या कोणत्या स्कॉलरशिप आहेत, जेणेकरून तुमचं पुढचं शिक्षण सोपं व्हावं, तुमचं पुढचं शिक्षण कमी फीज मध्ये व्हावं, यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करतो बाळांनो. ठीक आहे. बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवते. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता सगळ्यात महत्वाची स्टेप की इथं एनरोल कसं करायचं. पहिली गोष्ट, तुम्ही इथं पॅरेंटचे सगळे फीडबॅक्स पण बघू शकतात, स्टुडंटचे फीडबॅक वाचू शकतात. स्टॉप करून वाचा, पण वाचा बाळांनो, है ना, हे गरजेचं आहे. ठीक आहे. आता या प्रोग्राम मध्ये एनरोल कसं करायचंय, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोल कसं करायचं सर, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले. तुम्हाला न्यूटर्न ऍप डाउनलोड करायचंय, NEWTURN. ठीक आहे. हे न्यूटर्न ऍप डाउनलोड करायचंय. न्यूटर्न ऍप डाउनलोड करून तुम्हाला तिथं कोर्स दिसून जाईल, तिथं तुम्ही एनरोल करून घ्यायचंय. फीज बद्दल मी बोलणार आहे. याची काही फीज 3,000, 4,000, 5,000, 10,000 अशी फीज नाही बाळांनो, खूप कमी फीज आहे. तुम्ही एकदा जाऊन चेक करा. ठीक आहे. एक गोष्ट सांगतो मी, कोणत्याही कॉलेज स्टुडंट जर तुम्हाला काउन्सिलिंग प्रोव्हाइड करत असेल, काउन्सिलिंग एनरोल करू नका. मोठ्या चॅनल, जर त्या चॅनलचे 100-1 लाख सबस्क्रायबर आहेत ना, त्या चॅनल कडून तुम्ही घेऊ शकतात. माझ्या व्यतिरिक्त कोणी असेल त्याच्याकडून घेऊन घ्या. माझं असं नाही म्हणणं आहे की माझ्याचकडून घ्या, असं नाही. तुम्हाला जे चांगलं वाटलं तिथून, पण मी गॅरंटी देतो, तुमच्या सिलेक्शनची गॅरंटी मी घेतोय, है ना. आजपर्यंत युट्यूबवरती तुम्ही मला बघत आहात की मी 8 वर्षापासून लगातार काम करतोय, है ना. बोर्ड्सला मी तुम्हाला हेल्प केली, सीईटीला हेल्प केली, काउन्सिलिंग एंड पर्यंत मी तुमची हेल्प करेन. ठीक आहे. पूर्ण टीम तुमच्या सोबत असणार आहे बाळांनो. इथं फक्त तुम्हाला किती 6 काउन्सिलर दिसणार. असे 25 ते 30 काउन्सिलर मी हायर केलेले आहेत यावर्षी, फक्त तुमच्यासाठी, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला अटेन्शन भेटावं. गोष्ट समजते. ठीक आहे. कॉल सपोर्ट पाहिजे, व्हॉट्सअप सपोर्टने काम नाही चालत, है ना. तर तुम्ही काय करू शकतात, न्यूटर्न ऍपने एनरोल करू शकतात किंवा newturneducators.in या वेबसाईटने सुद्धा एनरोल करू शकतात. दोघं लिंक मी युट्यूब डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेले, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही चेक करू शकतात बाळांनो. ठीक आहे. माझं तरी म्हणणं आहे, आता हा शेवटचा तुमचा आयुष्य बदलण्याची संधी आहे बाळांनो. इथं एक चूक केली, तुमचं किती तुम्ही चांगले पर्सेंटाईल आणले असेल त्यांना काहीच फायदा होणार नाही त्या गोष्टीचा. आणि जर तुमचे कमी पर्सेंटाईल आले असतील बाळांनो, जर तुम्ही इथं व्यवस्थित प्रत्येक गोष्ट केली, तुम्ही महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजमध्ये जाणार. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.